आत्मसन्मानासाठी. ही गोष्ट आहे वर्षा काळे आणि भारतीय बार गर्ल्स युनियनच्या त्या संघर्षाची ज्यांनी संपूर्ण व्यवस्थेलाच आव्हान दिलं. चला तर मग हा सगळा प्रवास कसा होता तेच आपण आज समजून घेऊया. जरा विचार करा, सरकार एक निर्णय घेतं आणि हजारो लाखो लोकांची रोजीरोटी एका रात्रीत नाहीशी होते. काय होईल अशा वेळी? नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल? हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कहाणीच्या अगदी केंद्रस्थानी आहे. गोष्ट आहे 2005 सालची. महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि मुंबईतल्या सगळ्या डान्स बारवर बंदी घालण्यात आली. फक्त एका सहीमुळे लाखो महिलांचा रोजगार एका झटक्यात धोक्यात आला आणि इथूनच एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संकटाची ठिणगी पडली. तर या एका निर्णयामुळे एक खूप मोठं संकट उभं राहिलं. आणि गंमत म्हणजे या बंदीमुळे फक्त त्या महिला बेरोजगार झाल्या असं नाही, तर त्यांच्यासमोर अनेक नवीन, अगदी अनपेक्षित आव्हानं सुद्धा उभी राहिली. आणि या संघर्षाचं मूळ खरं तर इथेच दडलेलं होतं. दोन अगदी टोकाचे दृष्टिकोन. एका बाजूला होतं सरकार, ज्यांच्यासाठी हा नैतिकतेचा प्रश्न होता, पण दुसऱ्या बाजूला होत्या वर्षा काळे आणि त्यांची संघटना, ज्यांच्यासाठी हा सरळ सरळ रोजगाराच्या हक्काचा प्रश्न होता. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, हा लढा नैतिकतेचा नाहीच आहे, हा तर जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे. आता बघा, इतक्या मोठ्या आणि अनपेक्षित संकटाला तोंड द्यायचं म्हणजे एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. त्यासाठी गरज होती एका संघटित शक्तीची. आणि याच गरजेतून पुढे आली एक युनियन. आणि याच परिस्थितीतून पुढे आल्या वर्षा काळे आणि त्यांनी स्थापना केली भारतीय बार गर्ल्स युनियनची. त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता. या सगळ्या विखुरलेल्या, दुर्लक्षित महिलांना एकत्र आणायचं आणि त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या सन्मानासाठी एकजुटीने लढा द्यायचा. ही युनियन म्हणजे फक्त एक संघटना नव्हती, तर ती एक आधारस्तंभ बनली. तिने हजारो महिलांना एक आवाज दिला. पोलीस छळ आणि शोषणाविरुद्ध लढण्यासाठी एक प्रकारचं बळ दिलं. अगदी युनियन कार्डसारखी एक छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांना एक ओळख आणि संरक्षण देऊन गेली. आणि या सगळ्याच्या मुळाशी होता तोच मुद्दा, रोजगाराच्या हक्कासाठीचा कायदेशीर आणि सामाजिक लढा. आता हा जो संघर्ष होता तो काही फक्त रस्त्यावरचा नव्हता. हा लढा थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोचला. आणि ही एक खूप लांब आणि तितकीच आव्हानात्मक कायदेशीर लढाई ठरली. आणि हा कायदेशीर प्रवास किती लांब चालला असेल? तब्बल 1 दशकापेक्षा जास्त काळ. बघा, 2005 मध्ये बंदी आली, त्यानंतर युनियनने न थकता लढा दिला. 2013 साली एक मोठा विजय मिळाला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही बंदीच घटनाविरोधी ठरवली. पण इथेच गोष्ट संपली नाही. सरकारने पुन्हा नवीन जाचक नियम आणले आणि मग शेवटी 2019 मध्ये कोर्टाने पुन्हा एकदा या महिलांच्या नृत्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केला. बरं, या सगळ्यात युनियनचा मुख्य कायदेशीर युक्तिवाद काय होता? तो अगदी साधा, जाचक नियम आणले आणि मग शेवटी 2019 मध्ये कोर्टाने पुन्हा एकदा या महिलांच्या नृत्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केला. बरं, या सगळ्यात युनियनचा मुख्य कायदेशीर युक्तिवाद काय होता? तो अगदी साधा, सरळ आणि तितकाच प्रभावी होता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही लोकांना पर्यायी रोजगार देत नाहीत आणि थेट त्यांच्या पोटावर पाय देता, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. आणि हो, सर्वोच्च न्यायालयाने नेमका हाच युक्तिवाद मान्य केला. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, ज्याने या संघर्षाला एक वेगळीच दिशा दिली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं, नृत्य करणे हा एक व्यवसाय असू शकतो आणि तो सन्मानाने करण्याचा अधिकार महिलांना आहे. हे फक्त काही शब्द नव्हते किंवा फक्त एक न्यायालयीन निकाल नव्हता, तर ती या महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि त्यांच्या कामावर मारलेली एक कायदेशीर मोहोर होती. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, वर्षा काळे आणि त्यांच्या युनियनचं काम काही फक्त कोर्ट कचेरीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी न्यायालयाच्या बाहेरही खूप महत्त्वाचं सामाजिक काम उभं केलं. म्हणजे बघा, त्यांचं काम फक्त कोर्टात जिंकून थांबलं नाही, त्यांनी पुढच्या पिढीचा विचार केला. डान्सर्सच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. त्यांचा लढा आजही संपलेला नाहीये. सरकारकडून ज्या जाचक अटी लावल्या जातात त्याविरुद्ध आजही त्या लढतायत. इतकंच नाही तर वुमेनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करून त्यांनी या लढ्याला एक राजकीय व्यासपीठही मिळवून दिलं. आता ही जी सगळी लढाई आहे तिची नोंद अनेक महत्त्वाच्या पुस्तकांमधून आणि संशोधनातून सुद्धा घेतली गेली आहे. स्वतः वर्षा काळे आणि वैशाली हळदणकर यांनी लिहिलेल्या बारबाला या पुस्तकातून तिथलं कठोर वास्तव समोर येतं. तर सोनिया फलेरो यांचं ब्युटिफुल थिंग हे पुस्तक तर जागतिक स्तरावर गाजलं, ज्यात या महिलांचं आयुष्य आणि युनियनच्या प्रयत्नांचं अगदी सखोल चित्रण केलेलं आहे. तर मग इतक्या मोठ्या प्रदीर्घ लढ्याचा नेमका वारसा काय राहिला? याचा एकूण परिणाम तरी काय झाला?
सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या चळवळीने एका अशा समाजाला आवाज दिला, एक ओळख दिली, ज्याला मुख्य प्रवाहातील समाजाने नेहमीच दुर्लक्ष केलं होतं, बाजूला सारलं होतं. त्यांना स्वतःचं एक व्यासपीठ मिळालं. आणि या लढ्याचं महत्त्व फक्त डान्स बार पुरतं मर्यादित नव्हतं, हे लक्षात घ्या. यामुळे संपूर्ण देशात कामाच्या प्रतिष्ठेवर आणि सगळ्याच कामगारांच्या मूलभूत हक्कांवर एक मोठी राष्ट्रीय चर्चा सुरू झाली. एक महत्वाचा प्रश्न पुढे आला की कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, मग प्रत्येक कामाला, प्रत्येक श्रमाला सन्मान का मिळू नये? आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो. जेव्हा समाजाची तथाकथित नैतिकता आणि एखाद्या व्यक्तीचा जगण्याचा, त्याच्या रोजगाराचा हक्क यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा समाजाने नक्की कशाला प्राधान्य द्यायला हवं? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.